नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सामान्य अध्ययन पेपर 1 मधल्या भारतीय समाज आणि सामाजिक मुद्दे या अभ्यासासाठी इथं भेटत आहोत. आता आपण जर बघितलं तर आपल्याला सिलेबसमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे विषय जनरल स्टडीज म्हणजे सामान्य अध्ययन याच्यामध्ये क्लब करून एकत्र दिलेले आहेत. मग त्या संदर्भामध्ये अभ्यास करत असताना आपल्याला दिलेल्या भारतीय समाज या विषयाचं नक्कीच स्थान कुठे आहे, लोकेशन कुठे आहे, हे समजून घेणं आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. मग त्या मुद्द्यापासून आपण आपल्या डिस्कशनला सुरुवात करणार आहे. आणि त्याचबरोबर आपण आजच्या चर्चेमध्ये या या विषयाचं अभ्यासक्रम नक्की काय, सिलेबस काय, हा दुसरा मुद्दा आपण आपल्या डिस्कशनमध्ये घेणार आहोत. त्यानंतर आपल्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात जे प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये येतात, ते नक्की अभ्यासक्रमानुसार येतात की नाही, या तिसऱ्या मुद्द्याची चर्चा आपण करणार आहोत. आणि हेच करत असताना हा सगळा अभ्यास आपण किती जोर लावून करायचा आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनानं या विषयाचं वेटेज मार्कांच्या बाबतीत, गुणांच्या बाबतीत परीक्षेमध्ये किती दिलेले आहेत, हा एक महत्त्वाचा चौथा मुद्दा आपण तिथे अभ्यासाला घेणार आहोत. मग एकदा आपल्याला कळालं की अभ्यासक्रम काय आहे, किती मार्काचे प्रश्न भारतीय समाजावर येतात, मग तिथून पुढे आपण 5व्या मुद्द्याकडे जाणार आहोत. तो म्हणजे नक्की अभ्यास कसा करायचा आहे आणि तो अभ्यास करत असताना फक्त भारतीय समाज म्हणून त्याच्याकडे एक विषय म्हणून बघायचा आहे का तो अनेक भाषा, अनेक आपल्या सब्जेक्ट्स बरोबर, आपल्या भागांबरोबर सिलेबसमधल्या कनेक्ट होतो, हा मुद्दा आपल्याला तिथे करायचा आहे. आणि त्याला आपण असं म्हणणार आहे की या टॉपिकचं इंटरडिसिप्लिनरी अप्रोच आपण समजून घेणार आहोत. वेगवेगळ्या विद्याशाखा किंवा सब्जेक्ट्स बरोबर त्याचं कसं कनेक्शन आहे, हे आपण 6व्या मुद्द्यामध्ये चर्चा करणार आहोत. आणि मग त्याची काही उदाहरणंही मी इथे सखोल आपल्याला अभ्यासामध्ये दाखवेल. आपण त्याच्यातनं अगदी क्विकली पुढे जाणार आहोत, समजून घेणार आहोत की नक्की कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि मग आपण त्याच्या पुढे जाऊन गतवर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्नच इथे मी तुमच्या समोर घेणार आहे. साहजिकच आपण त्याची उत्तरं इथे डिस्कस करणार नाही आहोत. आपण फक्त प्रश्न पाहणार आहोत की कशा प्रकारचे प्रश्न येत आहेत. आणि मग ते प्रश्न पाहत असताना आपण UPSCचा 2025चा पेपर आणि नुकताच MPSCने घेतलेला 2025चा मुख्य परीक्षेचा पेपर, या 2 पेपर्सचं आपण तिथे डिस्कशन घेणार आहोत. आणि साहजिकच आहे, शेवटच्या मुद्द्याकडे जेव्हा आपण वळू, तेव्हा हा विषय अभ्यास करत असताना आपण नक्की काय अभ्यास साहित्य वाचलं पाहिजे, या मुद्द्याकडे आपण नक्की जाणार आहोत. आणि मग त्याच्यासाठी काही सजेशन्स मी तुम्हाला इथे देईल, काही रणनीती तुम्हाला मी ते सांगेल, स्ट्रॅटेजी सांगेल. आणि मग त्याच्या अखेरीस आपल्या सेशनच्या अखेरीस जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही या लाईव्ह सेशनचं जे चाललेलं आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते प्रश्न टाकू शकता. येत्या काळामध्ये आम्ही त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करूया. मग चला आता आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. आणि आजच्या आपल्या टॉपिक जो आहे, आपल्या अभ्यासाचा जो टॉपिक आहे, तो आहे भारतीय समाज आणि सामाजिक मुद्दे. आता आपण तसं जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही इंडियन सोसायटी किंवा भारतीय समाज एवढाच असा सब्जेक्ट म्हणून आपल्याला GS पेपर 1चा भाग म्हणून दिलेला दिसतो. मग हा सब्जेक्ट नक्की काय आहे, तो नक्की आपल्या सिलेबसमध्ये कुठे येतो, त्याचं लोकेशन आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. आणि ते शोधण्यासाठी आपण सर्वप्रथम आपली जी परीक्षा होती, त्या परीक्षेमध्ये आपल्याला जो पॅटर्न आहे, 3 स्टेजेसमध्ये आपली एक्झामिनेशन होणार आहे. त्याच्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असा आपला तो 3 टप्पे असणार आहेत. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. या 3 टप्प्यांमध्ये आपली परीक्षा होणार आहे. पण याच्यातल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला त्यांनी GSचे 4 पेपर्स अभ्यासायला सांगितलेले. GS म्हणजे सामान्य अध्ययन. याच्यामध्ये GSचे 4 पेपर करायचे आहेत आपल्याला. आणि आता माझ्या मते तुम्ही सगळेजण आपली ही जी बॅच सुरू होतीये, याच्या इंट्रोडक्शनच्या लेक्चरची जी सिरीज मालिका आपण सुरू केलेली आहे मागच्या आठवड्यापासून, ती तुम्ही सगळेजण पाहतच असाल. आणि त्यामुळे बहुतांश तुम्हाला लोकांना माहिती असेल हे GSचे 4 पेपर कोणते असतात. पण कदाचित आमचे काही विद्यार्थी आता पहिल्यांदा हे लेक्चर बघत असतील, तर त्यांच्यासाठी अगदी संक्षिप्त स्वरूपात इथं मी माहिती देतो.
की जीएसचे जे 4 पेपर असतील त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग त्यांनी कव्हर केलेले असतील. जसं की जीएस पेपर 1 मध्ये आपल्याला ते इतिहास, समाज आणि भूगोल हा भाग आपल्याला तिथे ते देणार आहेत. आता हा जो समाज आहे यालाच आपण थोड्या वेळापूर्वी पहिल्या स्लाइडमध्ये जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा आपण म्हणलं होतं भारतीय समाज आणि सामाजिक मुद्दे असं मोठं नाव आपण त्याचं तिथे मांडलं होतं. आता तसं जर बघितलं तर इथून पुढे आपण त्याला आपल्या रेफरन्ससाठी सोपं करण्यासाठी समाज किंवा भारतीय समाज असं म्हणत राहू. असंच तो तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला जीएस पेपर 2 मध्ये पण इथे तुम्हाला पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस, आय-आर हे भाग त्यांनी दिलेले दिसतील. जीएस पेपर 3 मध्ये देखील तुम्हाला अर्थशास्त्र, त्यानंतर एन्व्हायरमेंटचा भाग, डिझास्टर मॅनेजमेंटचा काही पार्ट, त्याचबरोबर तुम्हाला तिथे त्यांनी ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सच्या संबंधामध्ये सिलेबसमध्ये पार्ट दिला असेल. सिक्युरिटी इश्यूज हा अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा जो टॉपिक आहे तो इथे तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. आणि चौथा धडा हा तुम्हाला इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड अशा नावानं तुम्हाला तिथे दिलेला आहे. हे प्रत्येक जो भाग आहे हा तुम्हाला 250 मार्क्स ईच म्हणजेच 250 गुणांचा प्रत्येकी असा बनवलेला आहे. साहजिकच आहे आपण म्हणूया 4 म्हणून 1000 गुण तुम्हाला जीएस पेपरसाठी त्यांनी दिलेले. आता आपल्यासाठी जी महत्वाची बाब आहे तो म्हणजे हा जो समाज म्हणजेच भारतीय समाज हा जो भाग इथे दिलेला आहे हा आपल्याला जीएस पेपर 1 मधल्या मुख्य परीक्षेसाठी दिलेला आहे. हे आपण आयडेंटिफाय करायचं. मग आता हे आयडेंटिफाय केल्यानंतर आपल्याला निश्चितच त्याच्यामधल्या सिलेबसच्या संदर्भामध्ये तुमच्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये एक अप्रूप निर्माण झाला असेल की बाबा इतिहास तर आम्ही लहानपणापासून शाळेत असताना शिकतच आलेलो आहे. भूगोलही आम्हाला लहानपणापासून शाळेमध्ये आम्हाला पुस्तकाचा अभ्यासाचा भाग म्हणून होताच. पण मग समाज म्हणजेच भारतीय समाज आणि सामाजिक मुद्दे हा जेव्हा इथे आयोगानं आपल्याला इन्क्लूड केलेला दिसतो तेव्हा नक्की त्याच्यामध्ये काय असेल, कशाचा अभ्यास करायचा आहे हा प्रश्न सगळ्यांच्या समोर पडतो. का? कारण बघा तुम्ही सगळेजण म्हणाल, "सर आम्ही तर याच समाजाचा भाग आहोत. या भारतीय समाजात आमचा जन्म झाला. गेली 20 वर्षाच्या आसपासचा जो कालखंड आहे, तो आम्ही या समाजात राहतो, वावरतो, जगतो. आणि त्यामुळे मग असं काय आहे, जे आम्हाला या समाजाच्या संदर्भात माहीत नाही आणि आम्हाला ते पुस्तकातून वाचावं लागेल. खरंच गरजेचं आहे का वाचावं लागेलच का? का आम्ही आमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनुभवांवरून हा सब्जेक्ट आम्ही प्रश्नपत्रिकेत जाऊन डायरेक्ट उत्तर फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. ते याबद्दल एक साधं तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगेल, की बरोबर आहे, आपण सगळेजण याच समाजात जन्माला आलो, इथेच लहानाचे मोठे झालो. आपले वैयक्तिक अनेक अनुभव त्या संदर्भात असतील. परंतु सिलेबस आपण जेव्हा एकदा बघू, तेव्हा आपल्याला कळेल, की हो, माझ्या माहितीतलेच सगळे टॉपिक सिलेबसमध्ये दिलेले आहेत. पण जसं-जसं आपण त्याचा अभ्यास करायला लागू, तसं-तसं आपल्याला पुढे अंदाज येणार आहे, की हो, मला याच्या संदर्भात माहिती आहे, परंतु प्रश्नपत्रिकेतला प्रश्नाचं उत्तर लिहिण्यासाठी माझ्याकडे सफिशियंट कंटेंट मात्र नाही. म्हणजे मला त्या प्रश्नामध्ये विचारलेला जो मुद्दा आहे, त्याबद्दल मला माहिती आहे. पण जर मी उत्तर लिहायला गेलो तर कदाचित 1-2 पॉइंट मी त्याच्याबद्दल चांगले लिहू शकेल. पण मग मला प्रश्नपत्रिकेमध्ये आलाय 10 मार्काचा प्रश्न किंवा मला प्रश्नपत्रिकेत आलाय 15 मार्काचा प्रश्न. जिथे मला कदाचित 5, 6, 7 पॉइंट, 8 पॉइंट्स, 9 पॉइंट्स उत्तरामध्ये लिहिणे अपेक्षित आहे. कशा प्रकारचा प्रश्न आलाय त्यानुसार. परंतु मग माझ्याकडे त्याच्या संदर्भात जर 1 किंवा 2च पॉइंट असतील, तर ते सफिशियंट आहेत का? तर साहजिकच आहे. ते आपल्याला उत्तम गुण मिळवण्यासाठी ते आपल्यासाठी पूरक नाहीयेत. आपल्याला त्याच्यासाठी अभ्यास करून अजून एक्स्ट्रा पॉइंट्स, अधिक पॉइंट, पर्यायी त्याच्यासाठी मुद्दे शोधून काढावे लागतील आणि हो, त्यासाठी आपल्याला या विषयाचा अभ्यास करावा लागेल, जो आता आपण सुरू करणारच आहोत. पण त्याच्या अगोदर आपण जाऊया आणि निश्चित बघूया, की ज्याबद्दल आपण याच्या सिलेबसबद्दल चर्चा करतोय, तर नक्की काय सिलेबस आपल्याला सिलेबसमध्ये कमिशन्सने टाकलेला आहे यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीने. तर इथे जर तुम्ही पाहिलं, तर हे 10 मुद्दे तुम्हाला इथे दिसतील. आता हो, यू-पी-एस-सी किंवा एम-पी-एस-सीची जेव्हा नोटिफिकेशन येतंय आणि त्याच्यामध्ये तेव्हा त्यांनी सिलेबस दिलेला आहे. तर त्यात त्यांनी 2 प्रकारचे सिलेबस दिले. एक दिलाय त्यांनी प्रिलिम्सचा सिलेबस आणि एक दिलाय त्यांनी मुख्य परीक्षेचा सिलेबस. आता याच्यामधला पुन्हा एकदा आपण लोकेशन फाइंड आउट केलेलं इंडियन सोसायटीचं आहे ते मुख्य परीक्षेला आहे आणि त्यामुळे साहजिकच रित्या
आपल्याला प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये त्याच्याबद्दल स्पष्टपणे असं कुठं नमूद केलेलं दिसणार नाही. मात्र मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये जीएस पेपर 1 मध्ये आपण गेलो की आपल्याला तिथे हे मुद्दे दिसतील. आता हे मुद्दे काय असे त्यांनी 1 ते 10 मुद्दे करून लिहिलेले नाही बरं. त्यांनी आपलं तिथे पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये दिलेले आहेत सगळ्या इतर सिलेबसच्या प्रमाणे. परंतु आपण आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्याला एका 10 टॉपिक्समध्ये डिवाइड केलंय, जेणेकरून जेव्हा आपण याच्या टप्प्याटप्प्याने किंवा धड्यानुसार आपण त्याचा अभ्यास करायला सुरुवात जाऊ. टॉपिक बाय टॉपिक आपण त्याच्यामध्ये जेव्हा जाणार आहे, तेव्हा याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. विशेषतः त्यातल्या 9 धड्यांमध्ये आपली जी चर्चा असणार आहे, 10 पैकी 9 धडे ते आपण इंडियन सोसायटी या सिलेबसच्या पार्टमध्ये करणार आहोत. आता कोणते कोणते दिलेत बघा बरं. तर मी अगदी तुमच्यासाठी काही ते क्षण थांबतो आणि तुम्हाला सगळ्यांना हे मुद्दे किंवा जे आपल्या सिलेबसचे पॉइंट्स आहेत ते वाचण्यासाठी वेळ देतो. प्लीज वाचून घ्या एकदा. बघा, आता एवढ्या वेळात नक्कीच तुमची एक नजर यावर तुम्ही फिरून झालाच असाल. आता यामध्ये जर आपण बघितलं तर बघा, पहिला धडा जो दिसतोय तो आहे भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये. तर तसं बघितलं तर या पहिल्या धड्यामध्ये त्यांनी आपल्याला ठळक वैशिष्ट्य असा का बरं शब्दात ऍड केला असेल, याच्यावरच पहिला विचार करण्याची गरज आहे. कारण आपला भारतीय समाज हा फार मोठा आहे, लोकसंख्याही आहे, त्याला विविधतेने तो नटलेला आहे आणि त्यामुळे त्याची वैशिष्ट्य, त्याची फीचर्स ही मल्टिपल असू शकतात. मग त्यातली नक्की कोणती अभ्यासायची, तर त्यातली महत्वपूर्ण जी आहेत, ठळक जी आहेत, इम्पॉर्टंट जी आहेत, सिग्निफिकंट जी आहेत, ती तुम्ही अभ्यासा असं आपल्याला इथे सिलेबस सांगतो. पण आता इथे गमतीदार गोष्ट येणार आहे आणि पहिल्याच धड्यात आपल्याला युपीएससी आणि एमपीएससीच्या सिलेबसनी ती आपल्या समोर मांडून ठेवली आहे. ती म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला आयोगाकडून 2 रेफरन्स पॉइंट मिळतात. बघा काय म्हणतोय, आयोगाकडून तुम्ही अभ्यास करत असताना तुमच्यासाठी 2 त्यांनी रेफरन्स पॉइंट दिलेले असतात आणि साहजिकच त्यातला पहिला रेफरन्स पॉइंट म्हणजे अभ्यास सिलेबस. अतिशय महत्वाचं. सिलेबसच्याच अनुषंगाने आपल्याला ते प्रश्न विचारणार आहेत. मग जे प्रश्न ते विचारणार आहेत त्याच्या गतवर्षांच्या प्रश्नपत्रिका पण आपल्याला उपलब्ध आहेत, नाही का? त्याला आपण म्हणतो प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर. मग सिलेबस बरोबर आपल्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स या टॉपिक्सच्या संदर्भात असले पाहिजे. मग मी काय करेल, मी असा विचार करेल की हो, मला भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये अभ्यासायचे, मग मी किती अभ्यासू? तर मी जेव्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करतो तेव्हा मला दिसतं, अच्छा, ही जी काही 5-6 वैशिष्ट्ये आहेत, 7 वैशिष्ट्ये आहेत, याच्यावर आतापर्यंत युपीएससीने आणि एमपीएससीने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातनं काय महत्वाचं आहे, की जी काही 6-7 वैशिष्ट्ये आहेत, याची सगळ्यात पहिला मी अभ्यास करेल. याची मी सगळ्यात जास्त तयारी करेल आणि मग त्या उपर एक्स्ट्रा जे काही मी करू शकत असेल तो नक्कीच माझ्या अभ्यासामध्ये महत्वाचा ॲडिशनल भाग म्हणून तो मी कन्सिडर करेलच. परंतु सगळ्यात पहिली माझी जी जबाबदारी असेल ती या धड्याच्या रिलेटेड आत्तापर्यंतच्या ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये विचारलेली जी ठळक वैशिष्ट्ये आहेत त्यांची तयारी करून ठेवणे. मग आता बघा, याची तयारी करत असताना आपल्याला पुढच्याही धड्यांच्या बऱ्याच गोष्टी अभ्यासामध्ये येणार आहेत बरं का. म्हणजे कसं, आता साहजिकच आहे बघा, आपण चर्चा करतोय तर अगदी बेसिक स्वरूपात. आज आपण काही कुठल्याही धड्याला हात घालणार नाहीये. आज आपण जस्ट इंट्रोडक्शन करून घेणार आहे सब्जेक्ट बरोबर. मग ही तोंड ओळख आपण जेव्हा आपल्या विषयाशी करून घेतोय तेव्हा यातल्या म्हणजेच पहिल्या धड्यातल्या अभ्यास केलेल्या कोणत्या कोणत्या गोष्टी मला पुढच्या धड्यांमध्ये उपयोगासाठी होतील, मला कसा कसा त्याचा फायदा करून घेता येईल, हे देखील मी समजून घेऊ शकतो. मग आता बघा ना, जेव्हा मी म्हणतोय भारतीय समाज आणि त्यातली जी महत्वाची किंवा ठळक असणारी जी वैशिष्ट्ये आहेत, तर नक्कीच तुम्ही असं म्हणू शकता की हो, भारतामध्ये जाती व्यवस्था आहे, भारतामध्ये अनेक धर्म आहेत, बहुधार्मिक समाज हे त्याचं ठळक वैशिष्ट्य आहे. भारतामध्ये पुरुष प्रधान संस्कृती, म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती हे भारतीय समाजाचं ठळक वैशिष्ट्य झालं.
मग आता या मुद्द्यापाशी जर मी थांबलो तर मला कळेल की भारतात पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि त्यामुळेच भारतातली महिला आणि महिला संघटनांच्या भूमिका महत्वाच्या ठरतात. भारतामध्ये संस्कृती ही पुरुष प्रधान असल्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या पुरुष हा कायम आपल्याला सक्षम सबल आपल्याला दिसतो, परंतु त्याचाच परिणाम आपल्याला कंपॅरेटिव्हली तुलनात्मक दृष्ट्या महिलांमध्ये या गोष्टी कमी दिसतात आणि म्हणून समाजामध्ये महिला संघटनांची गरज आहे, ज्या महिलांच्या भूमिकांच्या संदर्भात कार्य करू शकतात आणि ज्या पुरुष प्रधान संस्कृतीने त्यांना दिलेल्या भूमिका आहेत त्या बदलू शकतात. असा विचार करून आपण या धड्याकडे बघितलं पाहिजे. तर या धड्याकडे बघताना माझे दोन उद्देश आहेत. पहिला उद्देश म्हणजे या धड्यावर येणारे प्रश्न मला सुटले पाहिजेत. उदाहरणार्थ, भारतीय समाजामध्ये आपल्याला जी कुटुंब व्यवस्था दिसते, भारतीय समाजामध्ये आपल्याला जी विवाह व्यवस्था दिसते, भारतीय समाजामध्ये आपल्याला जी संस्कृती आहे, ही बदलणारी संस्कृती, नवीन आधुनिक गोष्टींना स्वीकारणारी संस्कृती दिसते, परंतु त्याच बरोबर ती आपल्या पारंपरिक मूल्यांची देखील जपणूक करणारी संस्कृती दिसते. अशा सांस्कृतिक गतिशील गोष्टींच्या संदर्भात आपण इथे चर्चा करू शकतो. म्हणजे बोलता बोलता बघा, मी तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये असणारी पुरुषप्रधान संस्कृती, जाती व्यवस्था, सांस्कृतिक गतिशीलता, भारतातील कुटुंब व्यवस्था, भारतातील विवाह व्यवस्था, भारतात असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या विविधता, पण विविधतेतून असणारी एकता, ही भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्य असू शकते. मग आता याच सगळ्यांचा उपयोग म्हणजे बेस फाउंडेशन म्हणून मला खालच्या धड्यांमध्ये पण करता येणार आहे बरं का. म्हणजे आपण जी चर्चा करतोय, तर माझा जो पहिला धडा आहे हा सगळ्यात महत्वाचा धडा आहे. मी त्याला स्टार मार्कच करून ठेवला. दोन गोष्टींसाठी तो महत्वाचा आहे. एक म्हणजे याच्यावर वारंवार आपल्याला गतवर्षांमध्ये प्रश्न विचारलेले दिसतात, भरपूर संख्येने विचारलेले दिसतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा धडा फाउंडेशन क्रिएट करतो, पाया बनवतो. बाकीच्या खाली ज्या 8 धड्यांची चर्चा आपल्याला करायची आहे, त्याचा तो खूप सुदृढ असा पाया बनवतो. म्हणून अभ्यास करत असताना आपण सर्वप्रथम या धड्याचा अभ्यास करून तिथून आपल्या पाया बनवून आपण पुढच्या धड्यांकडे गेलो पाहिजे. पण जसं आपल्याला मी म्हणालेलं आहे, आज आपण काही त्याच्या डिटेल्समध्ये जाणार नाही आहोत. आज आपण फक्त त्याच्याशी तोंड ओळख करून घेणार आहे. पहिल्या धड्याची आपण तोंड ओळख करून घेतली आणि जाता जाता आपल्याला दुसऱ्या धड्याची तोंड ओळख झाली. मग आता बघा, आपल्याला इथे बाकीचेही धडे दिसतात. लोकसंख्येच्या संदर्भात धडा दिसतोय, शहरीकरणाच्या संदर्भामध्ये धडा दिसतोय. आता तसं जर मी बघितलं तर बऱ्याच ठिकाणी मला असं वाटेल, अरे लोकसंख्या, शहरीकरण हे तर थोडंसं जॉग्राफीच्या साईडला झुकताना दिसतंय, नाही का? भूगोलामध्ये ह्युमन जॉग्राफीचा जो पार्ट असतो त्याच्यामध्ये येतो की लोकसंख्येचा अभ्यास, नाही का? मग इथे कसा दिलाय? मग खाली जर आपण बघितलं, गरिबी असेल किंवा जागतिकीकरण असेल, मग हा भाग थोडासा माझ्या इकॉनॉमिक्सच्या सिलेबसच्या संदर्भात येतोय. अरे इकॉनॉमिक्स, जॉग्राफी हे नक्की काय चाललंय? म्हणजे भारतीय समाजाच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स टाकताय, तुम्ही भूगोल टाकताय, मग मध्येच थोडंसं आपल्याला गव्हर्नन्सचे पण टॉपिक टाकताना दिसतायत. मग असं नक्की का केलं असेल? काय चुकून प्रिंटिंग मिस्टेक वगैरे झालीये का? नाही. असाच सिलेबस दिलाय त्यांनी आपल्याला. मग असा सिलेबस देण्याच्या मागे त्यांचा काहीतरी उद्देश दिसतोय. तो उद्देश काय हा आपल्याला समजून घ्यायचा आहे. परंतु त्याच्या अगोदर आपल्या मनात जर समजा शंका निर्माणच झालीये, की सर हा सिलेबस तर इथे आम्हाला दिसतोय. पण मग खरंच या सिलेबसनुसार प्रश्न येतायत का? का वेगळेच काहीतरी प्रश्न येतात? मग ते सोपे आहेत का अवघड आहेत? अशा अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेले असू शकतात. तर मग एक एक करून आपण या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात करूया आणि त्यामुळे त्यातल्या पहिल्या प्रश्नाला आता आपण हात घालूया, की मला इथे दिसतोय असा भला मोठा हा 9-10 पॉइंटचा सिलेबस, ज्याच्यामध्ये त्यांनी जातीयवाद, प्रादेशिकता, धर्मनिरपेक्षता अशाही मुद्दे इथे मांडलेले दिसतात. मग नक्की तुम्ही जे म्हणताय सर, की एक सिलेबस आम्हाला दिलाय आणि एक आयोगानं आम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर दिलेत.
पण या दोघांमध्ये खरोखरच आपल्याला कॉन्ग्रुअन्स दिसतो का? या अभ्यासक्रमाचं प्रश्नांमध्ये रूपांतर युपीएससीनी किंवा एमपीएससीनी नक्की केलंय का? मग आपण काय करूया, आपण एक युपीएससीचा जुना पेपरच घेऊया, त्यातलेच प्रश्न डायरेक्ट घेऊयात बघायला, आणि मग त्यातून आपल्याला अंदाज येईनच ना की जी काय आपण ही सगळी चर्चा मांडतोय ती बरोबर आहे का चूक आहे. मग बघा, मी तुमच्या सगळ्यांसमोर एक युपीएससीचा 2022 सालचा क्वेश्चन पेपर मांडतो. हे बघ, लिहिलंय पण बरं इथे, 2022 सालचा क्वेश्चन पेपर आहे हा. आणि हे जे काही क्वेश्चन्स तुम्हाला इथे सगळे दिसत आहेत, हे जे क्वेश्चन आहेत, हे 2022च्या युपीएससीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्न आहेत. आता साहजिकच मी इथे ते 1 ते 6 आकडे मांडून लिहिले, असे काही ते सलग 1 ते 6 आलेले नाहीयेत. कारण आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की युपीएससीचा जो आपला जीएस पेपर 1चा पेपर आहे, त्याच्यामध्ये 20 प्रश्न त्यांनी विचारलेले, ज्याच्यामध्ये 10 प्रश्न हे 10 मार्काचे आणि राहिलेले 10 प्रश्न हे 15 मार्काचे, म्हणजे टोटल 250 मार्कांचा पेपर तिथे तयार होतो, नाही का? 10 मार्कांचे 10 प्रश्न 100 मार्क झाले, 15 मार्कांचे 10 प्रश्न 150 मार्क झाले, 100 प्लस 150 250 मार्क झाले. असा 250 मार्काचा जीएस पेपर 1चा पेपर आहे. मग याच्यामध्ये आपण सुरुवातीला जसं म्हणलं होतं की बाबा जीएस पेपर 1 मध्ये त्यांनी इतिहास दिलाय, समाज दिलाय आणि भूगोल दिलाय. साहजिकच आहे, तिन्ही विषयांचे प्रश्न आपल्याला ते तिथे देणार आहेत, आणि त्यामुळे सिक्वेन्समध्ये 10 मार्कांचे प्रश्न काही असतील आणि मग नंतरच्या भागामध्ये 10-15 मार्काचे काही प्रश्न असतील. मग त्यातले फक्त आणि फक्त आपल्या सोसायटीच्या रिलेटेडचे प्रश्न मी घेतले आणि ते इथे तुमच्या समोर मांडलेत बघा, प्रेझेंटेशन मध्ये स्क्रीनवर तुम्हाला दिसतात. आता तुमच्यापैकी काही विद्यार्थी विचार करत असतील, अरे सर आपण तर मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहोत, नाही का? मग हे प्रश्न इंग्लिशमध्ये का दिले बरं? ते जरा मराठीत वगैरे दिलं असतं तर बरं झालं असतं. हा, मग त्यासाठी एक महत्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची. हा, मग आपण असं म्हणूया की होमवर्कच दिलाय समजा, बरं का? मग करणार ना होमवर्क सगळेजण? बघा करून मला कमेंट बॉक्समध्ये सगळेजण कमेंट करून सांगा होमवर्क केलंय की नाही. काय होमवर्क आहे? तो होमवर्क असा आहे की तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करायला घ्यायचं, कोणताही एक घ्या. आता आपण 2022चा इथे घेतोय, थोड्या वेळाने 2025चा पण घेणार आहे, तो लेटेस्ट पण आपल्याला बघायला मिळेल. मग तुम्ही कोणताही घ्या ना, 2025चा घ्या, 24चा घ्या, 23चा घ्या, 22, कोणताही एक पेपर घ्या. आणि त्याच्यात काय करा, प्रश्नपत्रिका पूर्ण वाचा. आपल्याला काही उत्तर लिहायचे नाही त्याचे, आपल्याला फक्त प्रश्न वाचायचे आणि त्याच्या अगोदर काही सूचना, इन्स्ट्रक्शन्स तिथे लिहिलेल्या आहेत त्या वाचायच्या. म्हणजे तुम्ही म्हणाल सर आता तर कुठे आम्ही अभ्यास सुरू करतो, अजून आम्हाला थोडासा अभ्यास करू द्या, मग ती प्रिलिम्सची परीक्षा असते ती जरा पास होऊ द्या, मग बघतो की मेन्सच्या पेपरकडे. पण नको, असा अप्रोच नको. का? कारण आपल्याला प्रिलिम्स पास झाल्यानंतर मुख्य परीक्षा पास झाल्याशिवाय काही मुलाखतीला जाऊन देणार नाही, आणि मुलाखतीत चांगले मार्क मिळवण्यासाठी मिळाल्यानंतर पूर्ण टोटल बेरीज केल्याशिवाय काही आपल्याला पोस्ट मिळणार नाही. आणि त्यामुळे मुख्य परीक्षेमध्ये असणारे जे काही आपल्यासाठी मार्क्स आहेत, 1250 मार्क, हे फार महत्वाचे, जीएस प्लस एसए मिळून आपण जे कॅल्क्युलेट केलेले आहेत. मग आता हे जे मार्क्स आहेत, हे मार्क्स मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, मला प्रश्नच कळायला पाहिजे. मला जर प्रश्नच कळाला नाही तर मी उत्तर कसं लिहिणार, नाही का? मग मला प्रश्न कळावा यासाठी माझ्या भाषेवर प्रभुत्व पाहिजे. मग कोणती भाषा? साहजिकच आहे, तुम्ही म्हणाल सर आम्ही मराठी मीडियम घेतलंय, मराठीमधून आम्ही उत्तर लिहिणार आहोत, बरोबर आहे की? पण प्रश्न कोणत्या भाषेत येतात ते बघूया. आता तुम्ही जर युपीएससीचा प्राधान्याने अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहित असेल की क्वेश्चन पेपर हा 2च भाषेत उपलब्ध आहे, एक आहे इंग्रजी आणि एक आहे हिंदी, बरोबर की नाही? तुम्ही जर एमपीएससीचा प्रामुख्याने अभ्यास करत असाल तर मात्र पेपर तुम्हाला इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे. पण युपीएससीची तयारी करत असताना ती मात्र आपल्याकडे सोय नाही, तिथे हिंदी आहे. आता तुम्हीच तुमचा विचार करा बाबा, तुमची हिंदी किती चांगली आहे. म्हणजे आता आपल्याला हिंदी बोलता येते, आपल्याशी कोणी हिंदी बोललं तर आपल्याला समजतं, ही चांगली बाब आहे. परंतु मला अभ्यासातली ज्याला आपण अकॅडमिक हिंदी म्हणतो, ती हिंदी माझी चांगली तयार आहे का, हे मात्र तुमचं तुम्ही वैयक्तिक शोधून काढायला पाहिजे. आणि मग मी जेव्हा युपीएससीचा क्वेश्चन पेपर घेतलाच आहे ना आता होमवर्क म्हणून बघायला,
मग त्यातले जरा प्रश्न वाचून बघूयात. मग त्याच्यामध्ये मला हिंदी समजते का पूर्णपणे ते थोडं बघण्याचा प्रयत्न करूया. पण मी मात्र दुसऱ्याच मुद्द्याकडे येणार आहे आणि तो मुद्दा म्हणजे अगदी मला एमपीएससी मध्ये मराठीत जरी प्रश्न उपलब्ध असले किंवा युपीएससी मध्ये मला हिंदी चांगलं जमतंय तर त्यातला प्रश्न वाचून मी सोडू शकत असलो तरी मी मात्र तुम्हाला आग्रह धरेल की तुम्ही इंग्रजी भाषेवर थोडेसे फोकसच करा. त्याची दोन कारण आहेत प्रामुख्यानं. पहिलं कारण आहे ते म्हणजे अगदी तुम्ही नोटिफिकेशन मध्ये काही ठिकाणी वाचलं असेल की जेव्हा जेव्हा ट्रान्सलेशन मध्ये काही एरर असतो म्हणजे प्रश्नपत्रिका आपण म्हणूया की मला इंग्लिश आणि मराठीमध्ये उपलब्ध आहे पण इंग्रजी लिहिलेलं वाक्य किंवा प्रश्न आणि खाली लिहिलेलं मराठी वाक्य किंवा प्रश्न याच्या दोघांच्या अर्थामध्ये जेव्हा फरक येतो मग त्यातलं ग्राह्य कोणतं मानायचं तर बाबा नोटिफिकेशन मध्ये आयोगानं असं आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे इंग्रजीमध्ये लिहिलेलं असेल त्याला प्रमाण मानावं आणि त्यामुळे इंग्रजी भाषेला तिथे थोडासा क्वेश्चन किंवा टेस्ट बनवताना पेपर बनवताना प्राधान्य दिलेलं दिसतं. हा मुद्दा नंबर 1. पण यापेक्षा दुसरा आणि जास्त महत्वाचा मुद्दा मी आता तुमच्या समोर मांडतोय आणि तो मुद्दा म्हणजे आपण नाही का मगाशी लिहिलं होतं की 4 जीएसचे पेपर असतील 250-250 मार्काचे बरोबर की नाही आणि मग आपण पुढे एक निबंधाचा पण पेपर असतो त्याचे 250 मार्क समजा आपण पकडले अशी एक 1250 मार्काची परीक्षा आपल्याला जीएस स्पेसिफिक जर आपण बघितलं तर आपण म्हणता येईल. पण त्यात 2 पेपर आहेत ते मी मेन्शन करतो आता आणि ते कोणते आहेत माहिती आहे का ते आहेत लँग्वेजचे पेपर भाषेचे पेपर. तुम्हाला 2 भाषांचे पेपर लिहायचे. आता त्याच्यामध्ये एक आहे तो आहे कंपल्सरी पेपर इंग्लिश भाषेचा. म्हणजे तुम्हाला मग तुम्ही ती युपीएससीची परीक्षा द्या किंवा एमपीएससीची परीक्षा द्या. एक पेपर तुम्हाला जो भाषेचा द्यायचा आहे तो इंग्रजी भाषेचा पेपर तुम्हाला मुख्य परीक्षेत येऊन द्यायचा आणि तो क्वालिफाय झालाच पाहिजे अदरवाईज आपली परीक्षा पुढे जाणार. क्वालिफाय करायचंय त्याचे जे काही मार्क्स मिळतील ते काही आपल्या टोटल मार्कांमध्ये काउंट नाही होणार आणि म्हणून मग मगाशी मी तिथे लिहिल्यानं फक्त जीएसचे 4 पेपर लिहिले होते 250-250 मार्काचे 4 म्हणून 1000 मार्क लिहिले. हे निबंधाचे एक 250 मार्क ऍड करा नंतर. म्हणून हे जे जो 2 लँग्वेजचे पेपर आहेत ह्याचे मार्क्स आपल्याला कुठेही आपल्या टोटल मार्क्समध्ये कॅल्क्युलेट होणार नाहीये परंतु त्याची एक महत्वाची कंडिशन आहे ती म्हणजे तुम्हाला त्याला क्वालिफाय व्हावं लागेल. मग तुम्हाला माहिती आहे का रे किती मार्कांना क्वालिफाय होतं? कंपल्सरी पेपरमध्ये किती मार्क्स पाडले तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता हे तुम्हाला माहिती आहे का? माहित नसेल तर मग शोधाल का? आणि शोधून मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की क्वालिफाय होण्यासाठी लँग्वेज पेपरमध्ये किती मार्क्स पाडले. हा झाला दुसरा मुद्दा मुख्य परीक्षेतला. ठीक आहे. पण आता तिसऱ्या मुद्द्याकडे येतो मी. प्रामुख्याने हे 2 मुद्दे आहेत. पण तिसरा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये असणारा इंग्रजीचा मोठ्या प्रमाणावरचा वापर विशेषतः तुमच्या प्रिलिम्समध्ये जो सीसॅटचा पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन येतं म्हणजे पॅरेग्राफ्स येतात पॅरेग्राफ्स वाचून तुम्हाला त्याची उत्तरं सोडवायची असतात. आता पुन्हा एकदा साहजिकच आहे युपीएससीची परीक्षा असेल तर तुम्हाला इंग्रजी आणि हिंदीत असेल एमपीएससीची परीक्षा असेल तर इंग्रजी आणि मराठीत असेल पण पुन्हा एकदा जिथे जिथे पॅसेज किंवा जिथे जिथे लिखाण केलं गेलेलं आहे तिथे प्रायमरीली इंग्लिशचा रेफरन्स आपण जनरली घेतला पाहिजे. मग या सगळ्या चर्चेतून आपण एका मुद्द्याकडे आलो आणि तो म्हणजे मग माझी ती पूर्व परीक्षा असू दे माझी मुख्य परीक्षा असू दे मुख्य परीक्षेमध्ये पण एक कंपल्सरी इंग्लिशचा पेपर आहे आणि त्याचबरोबर मला प्रश्न समजावे म्हणून मला लागणारी इंग्लिशची गरज आहे. या ठिकाणी मला इंग्रजी भाषा गरजेची आहे आणि साहजिकच आहे मुलाखतीमध्ये पण इंग्रजीचं महत्व हे आहेच म्हणजे तुम्ही देऊ शकता रिजनल लँग्वेजमध्ये पण इंग्रजीमध्ये देण्याचं प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतं. तर मग तिन्ही टप्प्यांमध्ये आपल्याला इंग्रजी लागणार आहे आणि त्यामुळे आपण अभ्यासामध्ये इंग्रजी भाषा थोडीशी सुधारत चाललो तर आपल्याला इकडे कुठे अडचण येणार. मग आता आपण काय करूया आपण जी चर्चा मांडली होती ती चर्चा होती की माझा जो काही सिलेबस होता आठवत आहेत का रे 9 पॉइंट्स होते म्हणजे 10 पॉइंट लिहिलेले आपण 9 पॉइंटचा अभ्यास करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत कुठला पेपर घेतलाय हा आपण पूर्व परीक्षेचा 2022 मुख्य परीक्षेचा युपीएससीचा 2022चा पेपर घेतलाय. तर खरंच सिलेबसमध्ये जे पॉइंट मला दिलेले
त्याच पॉइंटवर प्रश्न येतात का, हे आपण आता इथे ऍक्च्युली क्रॉस चेक करून बघणार आहे. ठीक आहे, मग काय करूयात आपण, परत मागे जाऊया आणि एकदा बघूया आपला सिलेबस काय काय होता. बघा, माग आलोय तुमच्यासाठी, पुन्हा एकदा सिलेबस बघून घ्या. पाहिला. आता मी काय करतो, आता जातो मी क्वेश्चन्स कडे, आणि क्वेश्चन कडे गेल्यानंतर तुम्ही 1-2 मिनिटं घ्यायचेत आणि हा पूर्ण जे काही तुम्हाला पेज दिलेले आहे त्याच्यावर एक ऑलमोस्ट आपल्याला एक 80 मार्काचे प्रश्न दिले आहेत. म्हणजे आपण आता मार्कांकडे नंतर जाऊया. आपण असं म्हणूया की 6 प्रश्न मला तिथे दिलेले आहेत. मग या 6 प्रश्नांपैकी प्रत्येक प्रश्नामध्ये कोणत्या कोणत्या प्रश्नामध्ये सिलॅबसमध्ये दिलेल्या मुद्द्याच्या आधारावर प्रश्न विचारले ते मला शोधून काढायचे. बघा बरं, दाखवा मला. 2 मिनिटं घ्या आणि मग आपण चर्चा करूया. बघा, झाले तुमचं पाहून. आता आपण त्याचं अनालिसिस करूया. पहिलाच प्रश्न बघूया. आता हा प्रश्न वाचल्यानंतर मी आयडेंटिफाय करू शकतो की हा जो पार्ट आहे कास्ट सिस्टीम वाला, नाही का. आपण मगाशी म्हणलो होतो की भारतीय समाजाची जर मी ठळक वैशिष्ट्ये शोधायला सुरुवात केली तर जाती व्यवस्थेच्या शिवाय भारतीय समाजाला ओळखणं जरा अशक्यप्रायच, नाही का. आणि मग भारतीय समाज ज्याची ठळक वैशिष्ट्ये, हा जो पहिला टॉपिक आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनाने चर्चेला मांडत होतो त्यातलाच मुद्दा म्हणजे पहिला धडा आपल्या समोर इथे आलेला दिसतो. मग पुढे जाऊया, एक एक प्रश्न. आता आपल्याला काही त्याच्या उत्तरांमध्ये जायचंच नाहीये. आपला या ऍक्टिव्हिटीचा एकच सिंपल उद्देश आहे, आणि तो उद्देश म्हणजे मला जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाच्या आधारावर गतवर्षांच्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न नक्की आलेत का, जेणेकरून इथून पुढे अभ्यास करत असताना मी सिलेबस आणि पीवायक्यू याची सांगड घालून जाऊ शकतो. आणि त्यासाठी हा आपला सगळा प्रयत्न आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये आपण जाऊया. सेकंड क्वेश्चन मध्ये दिल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल पॉवर्टी इन इंडिया, म्हणजेच पॉवर्टी आपल्याकडे सिलेबसमध्ये पॉइंट होता, त्याच्यावर प्रश्न विचारलेला दिसतो. बरोबर आहे. आता तिसरा प्रश्न बघा. तिसऱ्या प्रश्नामध्ये सरळ सरळ त्यांनी आपल्याला रिजनलिझम म्हणजेच प्रादेशिकता किंवा प्रादेशिकच्या आधारावरचा असणारा वाद याची चर्चा तिथे मांडलेली दिसते. बघा, एक एक मी काय करतोय, मी फक्त आणि फक्त तुमच्या समोर काय मांडतोय, तर जे मुद्दे आपल्याला होऊन गेलेले आहेत किंवा जे सिलेबसमध्ये मुद्दे आपण चर्चा केलेली आहेत ते मुद्दे आपल्याला प्रश्नांमध्ये आयडेंटिफाय करता येत आहेत का हे आपण बघतोय. त्याचे आता 2 फायदे आहेत बघा. एक तर फायदा म्हणजे मला हे प्रूव्ह होतंय की बाबा युपीएससी मध्ये सिलॅबसच्याच आधारावर प्रश्न विचारले जातात. म्हणजे जी काही भीती इन जनरल आपल्यासमोर नेहमी मांडली जाते की बाबा युपीएससी आणि एमपीएससी मध्ये काय, तर एनिथिंग अंडर द सन विचारतात, म्हणजे काही जे जगामध्ये आहे ते सगळं विचारलं जातं. मग नक्की तसं आहे का, तर मी म्हणेल की सिलॅबस नुसार विचारण्याची शक्यता ही सर्वाधिक आहे आणि म्हणूनच सिलॅबसचा उपयोग. पण मग हे आपण स्वतःचं प्रूव्ह करून घेतलं पाहिजे, जेणेकरून इथून पुढे अभ्यास करत असताना मी कधीही कन्फ्यूज होता कामा नये की नक्की मी करतोय तो अभ्यास परीक्षाभिमुख आहे की नाही. परीक्षाभिमुख अभ्यास करण्यासाठी आपल्याला सिलॅबस आणि गतवर्षांच्या प्रश्नपत्रिका याची सांगड घालताना आपल्याला जमली पाहिजे. आणि त्यासाठी ही ऍक्टिव्हिटी आपण करतोय की बघा, आतापर्यंत विचारलेल्या 3 प्रश्नामध्ये मला सरळ सरळ जे सिलॅबसमध्ये पॉइंट दिसत होते त्यातनं प्रश्न आले. आता खालीही बघूया खालच्या प्रश्नामध्ये काय आहे. बघा, आता इथे मला ग्लोबलायझेशन शब्द दिसतो, आहे का रे, आहे की नाही. बघा, डायरेक्ट प्रश्न आहे. कशावर प्रश्न आहे रे बाबांनो, कशावर प्रश्न आहे, ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण.
प्रश्न आहे. आता त्याच्या वरच्या कॉन्टेक्स्टमध्ये पण त्यांनी सिलेबस मधले काही भाग आणले, पण ते आपल्या नंतरच्या चर्चांमध्ये, लेक्चर्सच्या चर्चांमध्ये आपण करूया. आता इथे पण बघा, पुढे आपल्याला काय दिसतंय बघा, त्यांनी प्रश्न विचारलाय, कस्टम्स आणि ट्रॅडिशन्स या काही कारणामुळे आपल्याला इरॅशनल वाटतात का, काही गोष्टींमुळे इलॉजिकल वाटतात का, असं त्यांनी प्रश्न विचारलाय. तर तिथे शब्द त्यांनी जरा असा वापरलाय, जरा भयंकरच वाटणारा असा शब्द आहे. बऱ्याचदा असा प्रश्नातला एखादा महत्वाचा शब्द न कळाल्यामुळे प्रश्नाचा अर्थच कळत नाही आणि मग माझा अभ्यास झालेला असताना देखील मला नक्की काय विचारलंय ते कळालंच नाही, तर मग उत्तर देता येत नाही, उत्तर लिहिता येत नाही. आणि मग असं होऊ नये म्हणून आपण थोडंसं काय करूया, आपल्या भाषेवर प्रभुत्व वाढवायला सुरुवात करूया. पण आपला जो मुद्दा आहे की बाबा भारतीय समाजाची जी वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतात, परंपरा, कस्टम्स आणि ट्रॅडिशन्स. परंपरा आणि रीती आणि परंपरा ह्या खूप महत्वाच्या आहेत. मग त्या आपल्याला खरंच त्या रॅशनल आहेत का इरॅशनल आहेत, त्याच्यातनं नक्की काय होतं, हा आपण आपल्या अभ्यासाचा भाग म्हणून नंतर करूया. पण प्रश्न आपल्याला विचारलेला दिसतो तो म्हणजे भारतातल्या रीती आणि ज्या परंपरा आहेत ह्या भारतीय समाजाच्या ठळक वैशिष्ट्य. ठीक आहे, पुढे जाऊया आणि हा जरा 6वा प्रश्न थोडासा व्यवस्थित वाचूया. थोडासा वरती घेतो तुमच्या सगळ्यांच्या व्यवस्थित नजरेत यावा यासाठी. आता बघा, हा प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला दिसता क्षणी असं काही वाटत नाही बरं का, की सिलेबस मधल्या कोणत्या नक्की भागाशी जोडलाय का, असं थोडं कन्फ्युज व्हायला होतं नाही का. आणि थोडंसं वाचल्यानंतर असंही जाणवतंय बघा, की काहीतरी भारतातल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल विचारले आणि डिजिटल इनिशिएटिव्ह काय आहेत. मग ऑनलाईन एज्युकेशन आजकाल अनेक ठिकाणी आपल्याला उपलब्ध होताना दिसतं. म्हणजे अगदी किती छान गोष्ट आहे बघा. आत्ता आपण काय करत आहोत, डिजिटल एज्युकेशनचा तुम्ही सगळेजण वापर करत आहात. एका ठिकाणी लेक्चर हे आता चालू आहे. डिजिटल डिव्हाइसेसचा वापर करून ते आपण रेकॉर्ड करतोय. तुम्ही डिजिटल डिव्हाइसेसचा वापर करून वेगवेगळ्या ठिकाणावर बसून इंटरनेट मार्फत हे लेक्चर्स पाहू शकताय. डिजिटल प्लॅटफॉर्म्स लाईक YouTube आणि ॲप्स असतील अकॅडमीचं, त्याचा उपभोग तुम्ही घेताय. मग हे जे डिजिटल एज्युकेशन किंवा आजच्या काळामध्ये आपण त्याला ई लर्निंग असंही म्हणलं जातं किंवा मास ऑनलाईन ओपन कोर्सेस असं एका गव्हर्नमेंटचं इनिशिएटिव्ह आहे चर्चेमध्ये, नाव त्याचं आपल्यासमोर मी मांडलं. मग हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण जर बघितलं तर हा प्रश्न पहिले दिसता क्षणी मला असं वाटतो, की अरे कदाचित हा ना गव्हर्नन्सचाच प्रश्न दिसतोय, म्हणजे पेपर 2 मधला गव्हर्नमेंट स्कीमवर आलाय आणि त्या संदर्भात विचारलेला दिसतो. पण मग मला थोडंसं थांबलं पाहिजे. मला थोडासा विचार केला पाहिजे आणि मला समजून घेता आलं पाहिजे, की मी आत्ता पेपर लिहितोय तो जी-एस पेपर 1चा आहे आणि त्याच्यामध्ये 3 सब्जेक्ट आहेत. एक आहे इतिहास, एक आहे समाज आणि एक आहे भूगोल. आता हा इतिहासाचा तर प्रश्न नाही, बरोबर की नाही? हा भूगोलाचाही प्रश्न नाही. आणि म्हणजेच काय, तर त्यांनी आपल्याला या प्रश्नामध्ये सामाजिक बाजूनं चर्चा मांडायला सांगितली. आता असे काही प्रश्न आपल्याला विशेषतः यू-पी-एस-सी नक्की परीक्षेमध्ये टाकते, जिथे आपल्याला प्रश्न वाचल्या क्षणी जे पहिलं त्याच्याबद्दलचं मत आपल्या मनामध्ये तयार होणार आहे, ते लगेच आपल्याला कागदावर मांडायचं नाहीये. थोडासा तिथे क्षणभर एक आपण पॉज घ्यायचा आहे, विचार करायचा आहे, सेकंड थॉट त्याला द्यायचा आहे आणि मग आपण ठरवायचंय, की जे मला प्रथमदर्शी दिसत होतं, तसाच हा प्रश्न आहे का? का नक्की याच्यामध्ये काहीतरी छुप्या प्रकारे आपल्याकडून उत्तर विचारण्याचा प्रयत्न आयोगाने केलेला आहे. याच्यात सोशल एनालिसिस विचारण्याचा प्रयत्न करतात. आता कसं, तर एक जस्ट रेफरन्स म्हणून तुम्हाला इथे देतो. काय म्हणतायत ते? हाऊ हॅव डिजिटल इनिशिएटिव्हज इन इंडिया कॉन्ट्रिब्युटेड टू फंक्शनिंग ऑफ द एज्युकेशन सिस्टम इन द कंट्री? इलॅबोरेट ऑन युअर आन्सर. आज आपण पूर्ण उत्तर घेणारच नाहीये बरं. मी फक्त त्यातलं तुम्हाला सोशल एनालिसिस करून सांगणार आहे. आता बघा, जेव्हा शासनातर्फे कोणते इनिशिएटिव्ह लॉन्च होतात, डिजिटल इनिशिएटिव्ह या प्रश्नाचा भाग म्हणून आपण बघूया. त्यावेळेस त्याचं जेव्हा इम्प्लिमेंटेशन होतं, ते इम्प्लिमेंटेशन सक्सेसफुल आहे का अनसक्सेसफुल आहे, किंवा किती प्रमाणामध्ये ते यशस्वीरित्या आपल्याला इम्प्लिमेंट झालेलं दिसतं, याच्यामध्ये समाज हा खूप महत्वाचा घटक आहे.
कसं? एक एक्झाम्पल देतो चर्चेसाठी. आपण असं म्हणूया की आता तुम्ही डिजिटल इनिशिएटिव्हमुळे, म्हणजे मगाशी जे मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, मास ऑनलाईन ओपन कोर्सेस, याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस, मग ते ग्रॅज्युएशन असू दे किंवा कोणत्याही प्रकारचे कोर्सेस आहेत, हे आपल्याला ओपन केलेत गव्हर्नमेंटनं. आणि ते अगदी ज्याला आपण म्हणूया कमी किमतीमध्ये किंवा अनेक ठिकाणी नगण्य किमतीमध्ये तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. तुम्ही ज्या ठिकाणी आहात, मग अगदी तुम्ही भारताच्या दुर्गम भागात जरी राहत असला, तरी तुम्ही तुमच्या घरी बसल्या तुम्ही एखाद्या डिजिटल डिव्हाइसचा वापर करून, मग अगदी तो छोट्यातला छोटा तुमचा स्मार्टफोन असेल आणि त्याच्यावर तुम्ही इंटरनेट तुम्हाला उपलब्ध असेल, तर तुम्ही ते ॲक्सेस करू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये दिलेल्या नोट्सचा अभ्यास करू शकता. आणि एवढंच काय, तर जेव्हा तुमची परीक्षा असेल, तेव्हा त्यांनी एखादं सेंटर दिलं असेल, त्याचाही वापर तुम्ही करू शकता. म्हणजे या प्रकारे डिजिटल इनिशिएटिव्हज आहेत, उपलब्ध आहेत. पण मग सोशल एनालिसिस कसं आहे? तर आता साहजिकच आहे, विचार करा. डिजिटल इनिशिएटिव्हजच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये विशेषतः समाजामध्ये जे आपण असं म्हणूया की ज्यांचं सक्षमीकरण झालेलं नाहीये, ज्यांच्याकडे आर्थिक सुविधांची वानवा आहे, अशा वंचित समाजांमध्ये आपल्याला जेव्हा हे डिजिटल इनिशिएटिव्हज पोहोचतात, म्हणजे त्यांच्यासाठी आता ते अवेलेबल आहेत. परंतु खरोखर ते त्यांच्यासाठी इक्वली अवेलेबल आणि ॲक्सेसिबल आहेत का? म्हणजे कसं बघा, चर्चेला आपण असं म्हणूया, एखादं कुटुंब आहे. एखाद्या कुटुंबामध्ये आई, वडील, मुलगा आणि मुलगी असे 4 सदस्य राहतात. आणि घरामध्ये एकच स्मार्टफोन आहे. मुलगा आणि मुलगी हे दोघंही त्या स्मार्टफोनचा वापर करून त्यांचं जे काही असेल, तो अभ्यास करतात. त्याचबरोबर वडिलांचा छोटासा व्यवसाय, म्हणजे आपण असं म्हणूया की स्ट्रीट व्हेंडर टाइप, रस्त्याच्या कडेला एखादी ते गाडी लावतात आणि घरात काही वस्तू बनवतात आणि येऊन ते बाजाराच्या ठिकाणी त्याची विक्री करतात. आता विक्री करताना पण डिजिटल इनिशिएटिव्हज बँकिंग सेक्टरमध्ये पण आले. मग ते डिजिटल पेमेंट्स घेतात. आता या कारणासाठी त्यांना त्यांचा मोबाईल जवळ ठेवावा लागतो. आणि त्यामुळे जेव्हा वडील घराबाहेर जातात, साहजिकच आहे मोबाईल त्यांच्याकडे असणार आहे. जेव्हा वडील घरी येतात, तेव्हा तो जो फोन आहे, त्या फोनवर 2 त्यांची अपत्य मुलं जी आहेत, म्हणजे एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, ती अभ्यास करतात. आता मला तुम्ही सांगा, याच्यामध्ये प्रेफरन्स कुणाला असेल? तर साहजिकच आहे, आपल्याला जो प्रेफरन्स दिसतो, भारतीय समाजातल्या पुरुषप्रधान संस्कृतीनी हा प्रेफरन्स डिटरमिन केलाय, ठरवून दिलाय, की मुलाला प्राधान्य दिलं जातं आणि मुलीला कमी प्राधान्य दिलं. आता हे प्रत्येक वेळेस होईलच असं आपण म्हणत नाही, पण प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणावर आपल्याला हे होताना दिसू शकतं. म्हणून आपण असं म्हणू शकतो, की भारतीय समाजामध्ये वडिलांना तिथे डिजिटल ॲक्सेसिबिलिटी ती प्रथमतः मिळाली, वापरायला मिळाली. मग त्या खालोखाल त्यांच्या मुलाला वापरायला मिळाली. त्या खालोखाल त्यांच्या मुलीला आणि जी कुठली ती आई आहे घरातली, त्यांना तिथे प्राधान्य दिलं जाईल. आणि म्हणून ही जे काही डिजिटल इनिशिएटिव्हज गव्हर्नमेंटने आणलेले आहेत, विशेषतः एज्युकेशन सिस्टम मधले, या संदर्भामध्ये आपल्याला कशाप्रकारे सोशल एनालिसिस थ्रू म्हणजे विश्लेषण मला मांडायचंय, पण ते विश्लेषण सामाजिक असलं पाहिजे. तर तो माझ्या जी-एस पेपर 1 मधल्या समाजाच्या प्रश्नाच्या उत्तराचा मला साध्य करता येणारं जे ध्येय ठेवलेलं आहे, ते साध्य करता येईल. जोपर्यंत मी सोशल एनालिसिस मांडत नाही, तोपर्यंत ते उत्तर माझ्या जी-एस पेपर 1 मधल्या इंडियन सोसायटीच्या प्रश्नाचं वाटणारच नाही. आणि म्हणून ही अतिशय महत्वाची बाब आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. ठीक आहे? आता आपण पुढे जाऊया आणि समजून घेऊया, की हो येतायत की प्रश्न येतायत. माझा सिलेबस आणि आलेले प्रश्न हे अगदी मला काय दिसतायत, जवळून आपल्याला जोडलेले दिसतात. पण मग किती नक्की प्रश्न येतात? एक एक्झाम्पल मी 6 प्रश्नांचं घेतलं, पण तो 2022चा यू-पी-एस-सीचा पेपर होता. पण मग जर मी 2013 पासून यू-पी-एस-सीच्या प्रश्नपत्रिका बघितल्या आणि 2025 ची आणि आगामी काळात होणारी 2026 ची,
जर मी MPSC ची प्रश्नपत्रिका बघितली तर मला ऍव्हरेज किती मार्काचं वेटेज दिलेलं दिसेल हे देखील मला माहिती असणं समजणं फार गरजेचं आहे नाही का. कारण जोपर्यंत मला ते माहितीच नाही तोपर्यंत या पेपरला या विषयाला मी किती वेटेज द्यावं किती त्याचा अभ्यास करावा हे कसं ठरणार. मग त्याचा अगदी साधा सोप्पा ठोक ताळा तुम्हाला सांगतो. 2013 पासून 2025 पर्यंत तुम्ही जर UPSCच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुम्हाला अगदी काही वर्षी 30 गुणांचे प्रश्न पण आलेले दिसतील. तर अगदी काही वर्षी तुम्हाला 100 गुणांचे पण प्रश्न आलेले दिसतील. साहजिकच आहे हे सगळं आपण 250 मार्कांच्या रिलेशनशिपमध्ये बोलतोय. 30-40 मार्कांचे प्रश्न आलेले तुम्हाला दिसतील. कमीत कमी काही ठिकाणी तुम्हाला 100 मार्कांचे प्रश्न आलेले दिसतील. पण मग मी ऍव्हरेज करून सांगेल की तुम्हाला 80 गुणांचे प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. 250 पैकी 80 मार्कांचे प्रश्न इंडियन सोसायटीवर ॲज अन ॲव्हरेज म्हणतोय मी, एक ॲव्हरेज म्हणून आपल्याला 250 मार्कांचे प्रश्न 250 मार्कांपैकी 80 मार्कांचे प्रश्न विचारलेले दिसतात. आणि प्रश्नांची संख्या पण जर आपण बघितली तर ॲव्हरेज प्रश्नांची संख्या ॲव्हरेज म्हणतोय मी, ॲव्हरेज प्रश्नांची संख्या ही 6च्या आसपास आहे. मग ती 6 कशी आहे तर तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ 3 प्रश्न हे 10 मार्काचे आणि 3 प्रश्न हे 15 मार्काचे. मगाशी पण आपण एक कॅल्क्युलेशन मांडत होतो. तर हे जर तुम्ही मांडलं तर 75 मार्क इथे तुम्हाला बघायला मिळतात. कधी कधी 2 प्रश्न हे 10 मार्काचे आणि 4 प्रश्न हे 15 मार्काचे असं कॉम्बिनेशन आलं तर आपोआप ते वाढून 80 मार्क होतं. वेगवेगळ्या प्रकारचं कॉम्बिनेशन तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. आणि म्हणूनच नाही का तुम्हाला होमवर्क दिलाय नाही का, नक्की करणार ना होमवर्क. काय सांगितलंय होमवर्क की तुम्ही एक प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर घ्या आणि त्याचं अनालिसिस करा आणि मग जे जे आपण चर्चा केली ती बरोबर तिथे बसती का बाबा, तुमचा त्याच्याबद्दल काय अभ्यास आहे ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. पण आता मी म्हणेल हा मी अभ्यास मांडला, काय मांडला की बाबा मला अभ्यास किती करायचा आहे, या सब्जेक्टचा अभ्यास किती करायचा आहे, 80 मार्कांचा अभ्यास करायचा आहे. मग तसं जर तुम्ही बघितलं तर मला जवळजवळ इतिहासावर प्रश्न येणार आहेत, भूगोलावर प्रश्न येणार आहेत आणि समाजावर प्रश्न येणार आहेत नाही का, आपण सुरुवातीला मांडलं होतं. म्हणजे ऑलमोस्ट त्यांनी तिन्ही सब्जेक्टला समान समान वेटेज दिले. 80-80-80 8-24 240 होतात. एखाद्या तिथे प्रश्न एक्स्ट्रा एखाद्या सब्जेक्टला मिळू शकतो. म्हणजे जवळ इक्वल वेटेज आहे. सोसायटीला हिस्ट्री आणि जॉग्राफी एवढं वेटेज त्यांनी सिलेबसमध्ये GS पेपर 1 मध्ये दिलेलं दिसतं. मग ठीक आहे दिलंय, मग छान आहे. आता अभ्यास करूया. आपण कसा करायचा अभ्यास, तर साधं सोपं तर आहे बाबा की मी माझा सब्जेक्ट घेईल तो अभ्यास करेल. पण याच्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट आहे बरं का, आणि ती गोष्ट आहे हा जो पेपर आहे ना, हा पेपरचा जो अप्रोच आहे तो इंटरडिसिप्लिनरी आहे. बघा काय म्हणतोय मी, इंटरडिसिप्लिनरी अप्रोच आहे. डिसिप्लिन म्हणजे सब्जेक्ट किंवा विद्याशाखा, थोडा टेक्निकल शब्द वापरला तर एखादा विषय विद्याशाखा. मल्टिपल सब्जेक्टशी तो स्वतःला कनेक्ट करतो. कसा कनेक्ट करतो, तर त्या संदर्भामध्ये मगासच्या चर्चेमध्ये मी तुम्हाला तिथे दाखवलंच होतं, जिथे आपण सिलेबस पाहिलेला बघा की कसं जॉग्राफीतल्या काही धड्यांशी तो कनेक्ट करतोय, इकॉनॉमिक्स मधल्या काही धड्यांशी कनेक्ट करतोय नाही का. टॉपिक होता तिथे दारिद्र्याचा टॉपिक होता, जागतिकीकरणाचा टॉपिक होता सिलेबस मधला. मग असं अजून कुठल्या गोष्टींबरोबर करतो का, तर मी म्हणेल ऍक्च्युली जर आपण बघितलं तर GS पेपर 1 मधला जो आपला भारतीय समाज हा जो सिलेबसचा भाग आहे, हा GS पेपर 1 मध्येच आपल्याला भूगोलाशी खूप जवळून तो कनेक्ट होतो. आणि सिलेबस मधले 2 मुद्दे तर मी अगदी तुमच्याशी तिथे स्पष्टपणे मांडलेलेच आहेत नाही करे. कोणते रे, तर आता बघा आपण तिथे लोकसंख्येचा धडा मांडला, भूगोलाशी अभ्यास होतो. आपण तिथे शहरीकरणाचा धडा मांडला, तो देखील भूगोलाशी कनेक्ट होतो. आता आपण पुढे आलो
आणि आपण बघितलं जीएस पेपर 2, इथे तर भरपूर ठिकाणी कनेक्ट होतं बरं का. आता जीएस पेपर 2 चे कंपोनेंट्स काय काय ते तुम्हाला सगळ्यांना मगाशी सांगितलेले आहेत, किंवा तुम्ही जे आधीचे लेक्चर्स बघितलेत त्यातून ते तुमचे नक्की स्पष्ट झाले असतील. नसतील झाले तर साधा सोपा रूल आहे त्याचा, सिलेबस जवळ घेऊन बसायचा, सिलेबस मध्ये बघायचं. बेसिक मध्ये आपल्याला दिसेल. पहिलं काय बाबा, सगळ्यात छान म्हणजे त्यांनी पॉलिटी सिलेबस दिलाय, मग गव्हर्नन्सचा दिलाय, मग सोशल जस्टिसचा दिलाय आणि इंटरनॅशनल रिलेशनचा दिलाय. आता यातले जे 2 पॉइंट होते, म्हणजे आपण म्हणूया गव्हर्नन्सचा जो पॉइंट होता आणि सोशल जस्टिसचा जो मुद्दा होता, म्हणजे सामाजिक न्याय नावाची जी संकल्पना आहे, ओके, याच्याशी जीएस पेपर 2 मधल्या कनेक्शन आपल्याला भारतीय समाजाचं दिसतं. मी कनेक्ट करून सांगतोच, आणि मी ही जी सगळी चर्चा तुमच्या समोर मांडतोय, ही चर्चा या खालच्या स्लाइड्स मध्ये मी डिटेल दिलीच आहे बरं का. इथे दाखवून ठेवतो तुम्हाला. ह्या ज्या आपल्या खालच्या स्लाइड्स आहेत, ह्याच्या मी सगळी चर्चा ही अतिशय डिटेलमध्ये तुम्हाला इथे दिलेली आहे. मग ही नंतर तुम्ही वाचून घ्या. पण आपलं जे सगळ्यात महत्वाचं चर्चेचा मुद्दा आहे, तो आहे की हे इंटरडिसिप्लिनरी नेचर कशा प्रकारचं आहे. त्यामुळे हे ही वाचण्यासाठी मी तुम्हाला नंतर उपलब्ध करून देईलच. पण आपल्याला अनालिसिस मांडायचं आहे, ते महत्वाचं अनालिसिस हे आहे की बाबा जीएस पेपर 1 मध्ये मला दिसतो तो हा मुद्दा, जीएस पेपर 2 मध्ये दिसतो तो गव्हर्नन्स आणि सोशल जस्टिसचा मुद्दा. मग आता का बरं सोशल जस्टिसचा टॉपिक करण्यासाठी किंवा का बरं मला गव्हर्नन्सचा टॉपिक करण्यासाठी इंडियन सोसायटी माहिती असणं गरजेचं आहे? बघा, आठवा मगाशी 2022च्या 6वा प्रश्न जो आपण बघत होतो, त्याच्यामध्ये डिजिटल इनिशिएटिव्ह आणि त्यांनी विचारलं होतं की कशा प्रकारे त्याचं इम्प्लिमेंटेशन होत होतं. आता गव्हर्नमेंट एखादी पॉलिसी घेऊन येते, ती लोकांपर्यंत पोहोचते, ती जर चांगल्या प्रकारे पोहोचली तर साध्या सोप्या शब्दामध्ये आपण तिला गव्हर्नन्स मध्ये अभ्यास करू शकतो. सामाजिक व्यवस्था, सामाजिक रूढी परंपरा, सामाजिक मान्यता या कुठल्याही प्रकारच्या शासकीय व्यवस्थांच्या प्रोग्राम्स किंवा कार्यक्रम असतात किंवा पॉलिसीज असतात किंवा नियम असतात किंवा कायदे असतात, यांच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये महत्वाची भूमिका बजावतात. आणि त्यामुळे गव्हर्नन्स मध्ये नक्कीच आपल्याला इंडियन सोसायटी समजून घ्यायला, आणि त्याचाच एक रिलेव्हंट पार्ट म्हणून आपण बघूया, जे आपल्याकडे सोशल जस्टिसची कन्सेप्ट आहे. आता तुम्ही विचार करा, सोशल जस्टिसची गरजच कुठे आहे? जिथे इनजस्टिस झालेला आहे. सोशल लेवलला इनजस्टिस झालाय आणि म्हणून तिथे जस्टिस आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. एक समाज म्हणून किंवा आपण शासनाचा भाग म्हणून आपण त्याकडे पाहू शकतो. मग सामाजिक अन्याय कुठे झालाय हे समजण्यासाठी आपल्याला भारतीय समाज समजून घ्यावा लागेल. आणि त्याचबरोबर भारतीय समाज समजल्यानंतर मला हे कळेल की जर मला सामाजिक न्यायाचं तत्व हे फक्त राजकीय स्वरूपात मांडण्यात आलं तर त्याचं यश हे तितकंसं सहजासहजी मिळणार नाही. बघा, विचार करा मी काय म्हणतोय. आपण विचार करूया, भारतीय संविधानानं प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा. बघा, भारतीय संविधान लिहिलं गेलं आणि जसं भारतीय संविधान आपल्याला इम्प्लिमेंट केलेलं दिसलं किंवा आपण ते स्वीकारलं स्वतः भारतीय लोकांनी, तेव्हा भारतातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला 18 वर्षाच्या पुढचा, आत्ता 18 आहे, पहिल्या जुनं, पण आपण म्हणूया प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एक मत आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं एक मत हे राजकीय स्तरावर तो समान आहे हे दाखवतं, समानतेचं तत्व दाखवतं. मग आणलं की सामाजिक, आपण म्हणूया राजकीय न्याय तिथं करण्यात आला. प्रत्येक व्यक्ती समान आहे, हा न्याय आहे. पण मग तुम्ही विचार करा की राजकीय स्तरावर आणलेलं जे न्यायाचं तत्व आहे ते खरोखर समाजामध्ये आपल्याला त्याचं रूपांतर होताना ते इमिजिएटली झालं का त्याला वेळ लागला? माझ्या मते वेळ लागला. कारण प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळाला, पण मग ते मत कोणाला द्यायचं हे समजण्याची
हे समजल्यानंतर ते कृतीत उतरवण्याची क्षमता त्याच्यामध्ये येण्यासाठी मात्र फार वेळ लागला. त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे शिक्षण. जो व्यक्ती शिक्षित आणि सुशिक्षित बनतो, तोच आपलं मतदानाचं जे हक्क आहे आणि कर्तव्य आहे, ते खरोखर योग्य प्रकारे आपल्याला इम्प्लिमेंट करू शकताना दिसतो. अदरवाईज अनेक ठिकाणी आपल्याला राजकारणामध्ये मतदानाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारच्या भुलीतून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रलोभनातून लोकांना तिथे बळी पाडून मतदानाचा उपयोग केला जातो. वोट बँक पॉलिटिक्स केलं जातं. हे आपल्याला अनेकदा न्यूजपेपर्समध्ये आणि इकडे-तिकडे वाचायला मिळतंच की. मग विचार करा, की राजकीय न्यायाचं तत्व आलं, पण ते सामाजिक न्यायामध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी वेळ लागला. मग ही जी चर्चा मी तुम्हाला मांडली, ह्याच्यामध्ये तुम्ही अनेक गोष्टी घेऊ शकता आणि जेव्हा तुम्ही जी-एस पेपर 2 मध्ये जाल, तेव्हा तिथे तुम्हाला विशेष करून दिसेल, की जिथे त्यांनी व्हल्नरेबल सेक्शन्स ऑफ सोसायटी असा एक पॉइंट दिलेला आहे आणि त्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला सोशल जस्टिस जो इम्प्लिमेंट करायचा आहे, त्यासाठी वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स, प्रोग्राम्स, पॉलिसीज, लॉज, रूल्स हे सगळे इथे येणार आहेत, कामाचे आहेत. त्यामुळे गव्हर्नन्सचा मुद्दा आलाच, पण मग हे सोशल जस्टिस हा सोसायटीमध्ये विदाउट अंडरस्टँडिंग द सोसायटी व्हेरी डिफिकल्ट टू गो अहेड. अरे कळतंय का? जे भारतीय समाज कळाला, तर भारतीय समाजातला अन्याय म्हणजे ज्याला आपण म्हणूया असमानता असेल किंवा कुठल्याही कारणानिमित्त आलेली विषमता असेल, त्यातून निर्माण झालेला अन्याय असेल आणि मग अन्यायातून गरज निर्माण होते न्याय काढण्याची, न्याय देण्याची आणि म्हणून या धडा समजण्यासाठी तुम्हाला भारतीय समाज हा धडा समजणं फार गरजेचं आहे. मग असंच आपण पुढे जाऊया आणि GS3 मध्ये काय काय लागतंय बघूया. GS3 मध्ये पण आता मगाशीच आपण ऍक्च्युली चर्चा करत असताना जोडलंच होतं नाही का त्याला. GS3 मध्ये आपल्याला आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स मध्ये 2 ते 3 धडे आपल्याला अतिशय जवळून इथे जोडलेले दिसतात आणि ते म्हणजे आपल्याला दारिद्र्याची संकल्पना इथे जोडलेली. आता हा तर खूप इंटरेस्टिंग धडा आहे. जनरली आपण जेव्हा पण पॉवर्टी किंवा दारिद्र्य ही संकल्पना मांडतो, तर त्याचा आर्थिक बाजू, आर्थिक आयाम आपण प्रामुख्याने समजून घेतो. तो महत्वाचा आहेच. परंतु तो सफिशियंट नाहीये पॉवर्टी एक्सप्लेन करायला. कारण पॉवर्टी ही आर्थिक आयामांबरोबरच आपल्याला सामाजिक, सांस्कृतिक, मी तर म्हणेल अनेक ठिकाणी सिम्बॉलिक ज्याला आपण म्हणू डायमेन्शननी पण बघायला पाहिजे. आणि म्हणूनच की बघा काय बघा आजकालच्या काळामध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सची मोठी चर्चा चालू आहे. ऐकलंय का तुम्ही? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स बघा ऐकलं असेल तर उत्तम आहे. नसेल ऐकले तर थोडंसं आपण माहिती काढूया. इंटरनेटचा वापर करा. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स वगैरे असं काही असतं का? शोधा आणि मग शोधून मला कमेंटमध्ये सांगा. बघा आता आपण म्हणतोय की पॉवर्टीला इकॉनॉमिक डायमेन्शनच्या बरोबर सोशल डायमेन्शन्स आहेत. म्हणजे सोशल डायमेन्शन मला समाजाच्या धड्यामध्ये शिकायला मिळतात आणि म्हणूनच की काय बघा मला जेव्हा आपला सिलेबस बनवलाय त्या सिलेबसमध्ये त्यांनी फक्त दारिद्र्य किंवा गरिबी हा शब्द नाही वापरला. त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात पॉवर्टी अँड डेव्हलपमेंटल इश्यूज असं सिलेबसमध्ये पॉईंट टाकतात. काय म्हणतात? दारिद्र्य आणि विकासात्मक त्याच्यामध्ये येणाऱ्या समस्या. पॉवर्टी इज व्हेरी क्लोजली कनेक्टेड टू डेव्हलपमेंट हे खूप मोठं आर्ग्युमेंट मधल्या काळामध्ये डेव्हलप करण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच गरिबीचं आणि विकासाचं एकमेकांशी असणारं जे नातं आहे, एकमेकांशी असणारा जो संबंध आहे, तो आपल्याला या धड्यामधून उलगडायला मिळतो. अतिशय सुंदर धडा आपल्याला तिथे येत्या काळामध्ये करायचा. तसंच आपण पुढे गेलो की आपल्याला जागतिकीकरणाचा पण एक धडा दिलेला आहे. आता जागतिकीकरण ही खूपच व्यापक संकल्पना आहे. पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला ती इकॉनॉमिक्सशी कनेक्टेड होताना दिसते. कारण बरेच जण ग्लोबलायझेशन म्हणजे फ्री ट्रेड अशी त्याची डेफिनेशन आपल्याला बनवताना दिसतात. जी आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनाने उपयोगातच येणारच आहे. परंतु मग फक्त वस्तूंचा किंवा व्यक्तींचा मुक्तपणे व्यापार म्हणजेच जागतिकीकरण आहे का? तर नाही, ते त्याच्याही पुढे जातं आणि त्याच्यातून आपल्याला संस्कृतींची देवाणघेवाण होताना देखील दिसते आणि त्यामुळेच तुम्ही बघा आज आपण भारतात जरी राहत असलो, भारतीय संस्कृती जरी आपण सगळेजण फॉलो करत असलो, तरी देखील आपल्यावर पाश्चिमात्यकरणाचा परिणाम आहे का? हा विचार जर तुम्ही मांडू शकाल, तर तुम्ही नक्कीच समजून घ्याल
की जागतिकीकरणामुळे संस्कृतींमध्ये पण बदल होतो. मग हा धडा आपल्याला इकॉनॉमिक्सच्या पुढे जाऊन सोशल अँगलनं शिकण्यासाठी मजेदार गोष्ट तिथे करते. अरे एवढंच काय, तर मी म्हणेल GS3 मध्ये आपल्याला एन्व्हायर्नमेंटचा पण सब्जेक्ट दिलाय बरं का, पर्यावरणाचा. त्याचाही उपयोग आपल्याला अनेक ठिकाणी करता येईल. ह्याचा एकच मुद्दा मी तुमच्यासमोर मांडतो. बघा, पर्यावरणाची चर्चा आजच्या काळामध्ये तुम्ही शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनाने नेहमी करताना दिसता. की विकास आला पाहिजे, पण कसा आला पाहिजे? पर्यावरणाची हानी करून आणलेला विकास नकोय. पर्यावरणाला बरोबर घेऊन जाणारा विकास हवा. सो एन्व्हायर्नमेंट व्हर्सेस डेव्हलपमेंटची डिबेट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकास या मुद्द्याच्या आधारावर सोडवण्याचा विचार मांडला जातो. मग या संदर्भात भारतीय समाज, भारतीय सामाजिक मूल्य व्यवस्था, भारतीय समाजातल्या परंपरा काही शिकून जातात का? हो, नक्कीच शिकून जातात. बघा, तुम्ही जर भारतीय समाजाचा अभ्यास केला, तर तुम्हाला दिसेल भारतीय समाजातल्या अनेक रीती परंपरा, भारतीय समाजातल्या अनेक प्रकारच्या रूढी परंपरा या आपल्याला भारताच्या पर्यावरणाची, आपल्या पर्यावरणाची काळजी घेण्याचं, संरक्षण घेण्याचं, संरक्षण करण्याचं अनेक ठिकाणी आपल्यावर जबाबदारी देताना दिसतात. आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूला असणारी झाडं, आपल्या आजूबाजूला असणारे प्राणी, पक्षी हे कुठल्या ना कुठल्या प्रकारे संस्कृतीचा भाग म्हणून, त्याला धर्माशी जोडून, रूढी परंपरांचा भाग म्हणून, त्याला कस्टम्स आणि ट्रॅडिशन्सचा भाग म्हणून तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवला जातो आणि त्यातून त्याचं संरक्षण केलं जातं. हे आपल्याला नेहमी बघायला मिळतं. अनेक सण बघा, आपल्याला आपल्या आपण असं म्हणूया की वेगवेगळ्या प्रकारच्या मान्यता बघा, याच्यामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणाचा आपल्याला मुद्दा मांडलेला दिसतो. लोकसहभागातून ते केलं पाहिजे, याविषयी मोठी चर्चा मांडली जाते आणि जर सगळ्यात छान उदाहरण जर कुठलं असेल, तर देवराई. ऐकलंय का शब्द? देवराई किंवा वनराई हा जो आपल्या आजूबाजूला असणारा जो जंगलाचा प्रदेश आहे, त्याच्यावरून तुम्ही हे घेऊ शकता. आता याची सखोल चर्चा मात्र आपण आपल्या लेक्चर्समध्ये घेऊया. पण इथे तुमच्यासाठी मांडलेला मुद्दा आहे की GS पेपर 3 मध्ये देखील आपल्याला भारतीय समाज हा इथे कनेक्ट होताना दिसतो. त्यामुळे भारतीय समाज हा महत्वाचा भाग आहे. आता इथून पुढे जर आपण गेलो तर एक ॲडिशन म्हणून तुम्हाला इथे सांगतो, विशेषतः UPSCचे जे स्टुडंट्स अभ्यास करतायत त्यांच्यासाठी ही महत्वाची बाब आहे, तर तुम्हाला वैकल्पिक विषय निवडायचा आहे. 500 गुणांसाठी हा वैकल्पिक विषय असणार आहे. 250चे 2 तुम्हाला उत्तर तिथे लिहायची आहेत. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अनेक ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला आहेत. आता ऑप्शनलच्या सब्जेक्टच्या संदर्भामध्ये येत्या काळामध्ये आम्ही एक सिरीजच घेऊन येतोय. कालच्या संडेचंच एक लेक्चर झालेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. येत्या संडेला देखील लेक्चर होणार आहे, तेही तुम्ही बघू शकता आणि त्यातून तुम्ही ठरवू शकता तुम्हाला कोणता ऑप्शनल घ्यायचा आहे. ऑब्व्हियसली UPSCसाठीच तो आत्ताच्या सध्याच्या काळात चर्चेला आहे. MPSCसाठी आता ऑप्शनलची तयारी करण्याची गरज नाही. परंतु हा 500 गुणांचा UPSCसाठी जो असलेला ऑप्शनल सब्जेक्ट आहे, याची तयारी करत असताना तुम्हाला एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे वेगवेगळे ऑप्शनल सब्जेक्ट कोणते आहेत. आणि आता इंडियन सोसायटीचा अभ्यास करत असताना याच्याशी जवळून जोडणारा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे, तो आहे सोशिओलॉजी. समाजशास्त्र नावाचा ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही इथे जर घेतला, तर आपल्याला GS मधले हे 3 सब्जेक्ट आणि त्याचबरोबर ऑप्शनलमध्ये येणारे जे काही मार्क्स आहेत, या सगळ्यांचा उपयोग आपल्याला तिथे करून घेता येईल. मग ही सगळी चर्चा आपण इथे मांडली आणि या सगळ्याचंच कन्क्लुजन मी तुमच्या समोर इथे मांडत आहे आणि ते कन्क्लुजन अगदी साधं, सोपं, सरळ आहे की GS पेपर 1 मधल्या इंडियन सोसायटीचा अभ्यास हा काय फक्त मी इंडियन सोसायटीचा अभ्यास करून मी थांबणार नाहीये तिथं. हा अभ्यास करत असताना मला GS पेपर 1 मधला, 2 मधला, 3 मधला एवढंच काय, मला ऑप्शनलमध्ये पण आणि GS पेपर 4 मध्ये एथिक्समध्ये पण इंडियन सोसायटीचा उपयोग होणार आहे आणि तो उपयोग मी करून घेणार आहे. हा जर मी उपयोग करून घेतला, तर मला येत्या काळामध्ये म्हणजे आत्ता जे सध्या 2000 विशेषतः 25चा पेपर तुम्ही बघा, 2024चे पेपर बघा, त्यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची जी नीड आहे, ती गरज मला भागवता येईल. इमर्जिंग ट्रेंड्स जे आहेत, ते मला समजून घेता येईल.
येतील आणि त्या इमर्जिंग ट्रेंड्सच्या आधारावरचे प्रश्न मला सोडवता येतील आणि म्हणून मला हे अनालिसिस करणं गरजेचं आहे. आता जसं मी मगाशीच तुम्हाला म्हणालोय, की जी चर्चा मी तुमच्याशी मांडली, ती अजून विस्तृत स्वरूपात मी इथे तुमच्यासमोर आपण स्क्रीनवर दाखवत आहे. ती तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये डिटेलमध्ये वाचून घ्या. पण मी म्हणेल ते वाचत असताना फार पण आपण त्याच्या खोलीमध्ये जाण्याची गरज नाहीये, कारण हा जस्ट आत्ता आपला इंट्रोडक्शनचं लेक्चर आहे. भविष्यामध्ये जे आपले लेक्चर्स होणार आहेत, त्या लेक्चर्समधून मात्र मी तुम्हाला हे सगळे मुद्दे अभ्यासाच्या दृष्टीने कसे गरजेचे आहेत किंवा कसे उपयोगात येणार आहेत मार्क्स मिळवण्यासाठी, हे मी तुम्हाला सगळे करूनच दाखवेल. मग आता आपल्यासाठी जी गोष्ट आहे ती म्हणजे जस्ट तुमच्यासमोर 2 केस स्टडी मांडणार आहे. त्याच्यातून पण आपल्याला अतिशय क्विकली पुढे जायचंय आणि ते केस स्टडी म्हणजे मगाशी म्हणल्याप्रमाणे 2025च्या प्रश्नपत्रिकेतले निवडक प्रश्न मी तुमच्यासमोर इथे घेऊन आलेलो आहे आणि तिथे तुम्ही बघा UPSCच्या 2025च्या प्रश्नपत्रिकेमधले हे प्रश्न आहेत. आता इथे पण तुम्ही जर बघितलं तर पुन्हा एकदा तुम्हाला इथे 6 प्रश्न विचारलेले दिसतात. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा 6 प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात. आय थिंक रिपीट झालेलं आहे. थांबा. इथे आपण बघूया एमपीएससीतला प्रश्नपत्रिकेचा प्रश्न विचारला ते 2022चा प्रश्न आहे. एमपीएससीची क्वेश्चन पेपर तुम्हाला इथे मला दाखवायचा होता. तो मी इथे तुमच्या समोर मांडलेला आहे आणि त्यातून आपण एक अनालिसिस मांडतोय. युपीएससीची 2022च्या प्रश्नपत्रिकेचं आपण अनालिसिस ऑलरेडी केलेलं आहे. आता 2025च्या एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकेचं आपण अनालिसिस आपल्या अभ्यासासाठी मांडूया. म्हणजे दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनानं आपल्याला तयारी करणं सोपं होऊन जाईल. आता इथे तुम्ही बघा आणि पुन्हा एकदा आपण ती ऍक्टिव्हिटी करूया आणि त्याचबरोबर युपीएससी आणि एमपीएससीच्या प्रश्नांमध्ये किती साधर्म्य आहे का फार मोठा अंतर आहे, हाही मुद्दा आपल्याला इथे निश्चितच डिस्कस करता येईल. त्यात आपण सगळ्यात पहिलं बघूया की हो बघा मला रिजनलिझमवर प्रश्न विचारलाय. रिजनलायझेशन ऑफ लँग्वेज म्हणजे भाषेच्या आधारावर जी प्रादेशांची निर्मिती झाली आणि त्यातून नंतर कशा गोष्टी निर्माण झाल्या याबद्दल प्रश्न विचारला. आता हा प्रश्न वाचल्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनात येणार आहे, अरे सर मुंबई हे एक औद्योगिक शहर आणि आर्थिक शहर म्हणून जे काही विकसित झालंय, मग जॉग्रफीमध्ये वाचायचं का सोसायटीत वाचायचं? मग यालाच मी म्हणलं मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच. दोन्ही सब्जेक्टचा उपयोग करायचा आहे, पण त्याचा उपयोग करत असताना मला त्याच्या संदर्भातल्या अँगल्स, मग ते जॉग्राफिकल अँगल असतील, सोशल अँगल असतील, ते स्पष्टपणे तिथे मांडायचे आणि त्याच्यातून परीक्षेत मार्क मिळवायचे. तिसरा प्रश्न बघा, पुन्हा एकदा मला डायव्हर्सिटी हा जो इंडियन सोसायटीचा फीचर आहे, वैशिष्ट्य आहे, त्याच्यावर प्रश्न विचारलेले दिसतात. म्हणजे इथे मी जर बघितलं तर शहरीकरणाचा धडा आहे. इथे बघितलं तर प्रादेशिकता, इथे बघितलं तर मला ठळक वैशिष्ट्य, इथे बघितलं तर मला पुन्हा एकदा माझ्या लोकसंख्येच्या धड्यातले प्रश्न विचारलेत. 5व्या धड्यामध्ये बघितलं तर जागतिकीकरणाच्या धड्यावर प्रश्न विचारलाय. ठीक आहे. आणि जो लास्ट क्वेश्चन आहे हा मला त्यांनी सांप्रदायिकतेवर प्रश्न विचारलाय. तर बघा पुन्हा एकदा आपलं प्रूव्ह झालं एमपीएससीच्या पेपर मधून पण की काय होतं बाबा, सिलेबसवरच प्रश्न विचारले. आता मार्कांची टॅली पण करूया. बघा 10, 10, 20 आणि 15 मार्काचे 4 प्रश्न म्हणजे 60 आणि 20, 80 मार्काचा. पुन्हा एकदा किती मार्कांचा पेपर आपल्याला आलेला आहे? 80 मार्कांचे प्रश्न आपल्याला 250 पैकी एमपीएससीने 2025च्या परीक्षेमध्ये विचारलेले दिसतात. त्यामुळे येत्या काळामध्ये एमपीएससी ही आपल्याला हा पॅटर्न कंटिन्यू करताना दिसेल. युपीएससीने तर मागच्या अनेक वर्षांपासून हा पॅटर्न आपल्याला कंटिन्यू करताना दिसलेला आहे. आता आपण अगदी आपल्या शेवटच्याच टप्प्याकडे या लेक्चरच्या सेशन्सच्या जात आहोत आणि साहजिकच आहे तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आता प्रश्न आला असेल की सर हो, आता भारतीय समाजाचा 80 मार्काचा अभ्यास आम्हाला सगळ्यांना करायचा आहे. इंटरेस्टिंग पण वाटतोय. अगदी आपल्याला माहितीतल्या गोष्टी आहेत, पण पुढे जाऊन थोडंसं खोलीत शिकण्याची पण गरज तिथे वाटते. थोडासा इंटरडिसिप्लिनरी अप्रोच पण शिकावा लागेल हेही समजलंय. मग हे सगळं कसं करायचं तर त्याची एक छान आपल्यासाठी स्ट्रॅटेजी देखील मी सांगणार आहे.
त्या स्टार्टीच्या अगोदर त्याच्यातली महत्वाचा भाग म्हणजे तुम्हाला सगळ्यांना गरजेचं असणारा अभ्यास साहित्य. रिसोर्स मटेरियल मग आपल्यासाठी सगळ्यात छान आणि बेस्ट मटेरियल आहे ते म्हणजे महाराष्ट्र बोर्डाची पुस्तकं. 12वीचं पुस्तके नाव पण सोपंच आहे, भारतीय समाजाची ओळख. 11वीचं पुस्तक आहे, नाव आहे समाजशास्त्र. ठीक आहे. ही 2 पुस्तकं वाचू शकता. हो, याच्याबरोबर एन-सी-ई-आर-टीची पण पुस्तकं आहेत. ती इंग्लिशमध्ये तुम्हाला उपलब्ध असतील. पण त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपलं हे युनिक अकॅडमीने एन-सी-ई-आर-टीच्या धर्तीवर भारतीय समाज आणि भारतीय सामाजिक परिवर्तन आणि विकास नावाचं पुस्तक पब्लिश केलेलं आहे. त्याचाही तुम्ही उपयोग करू शकता. आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा, न्यूजपेपर दाखवले. नाही का रे? फार महत्वाचे. का? कारण समाज हा अतिशय बदलणारा घटक आहे. बदलत राहतो, गतिशील आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या ज्या घटना आहेत आपल्याला न्यूजपेपरमध्ये वाचायला मिळतात. मग न्यूजपेपरमध्ये जे करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातनं आपण जे इंडियन सोसायटीचा पार्ट वाचणार आहे, तो आपल्या उत्तरामध्ये येणं फारच महत्वाचं आहे आणि म्हणून कंटिन्युअस रीडिंग ऑफ न्यूजपेपर व्हेरी इम्पॉर्टंट. मग कोणता वाचायचा न्यूजपेपर? तर कोणताही एक नॅशनल न्यूजपेपर वाचा. इंग्रजीतही वाचू शकता, मराठीतही वाचू शकता. तुमच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनानं पहा आणि कोणताही एक न्यूजपेपर, मग तो द हिंदू असू शकतो, इंडियन एक्सप्रेस असू शकतो इंग्लिशमध्ये किंवा मग मराठीमध्ये लोकसत्ता छान आहे, महाराष्ट्र टाइम्स छान आहे. सगळेच न्यूजपेपर छान आहेत. तुम्ही कोणताही वाचा, फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनानं त्याचा अभ्यास करूया. आता इथे तुम्हाला आपला अभ्यास करत असताना 2 गोष्टींचा अजून तुम्ही वापर करू शकता. एक म्हणजे एक छानसा टेलिग्राम ग्रुप आपण बनवलेला आहे. टेलिग्राम ग्रुपचं नाव आहे शिवाजी काळे सोशिओलॉजी अँड सोशल इश्यूज असं टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. नक्की तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलचा उपभोग घ्या. त्याच्यामध्ये आपण जे पण जी-एस मध्ये इंडियन सोसायटीच्या रिलेटेड असणारे ज्याला आपण म्हणूया न्यूजपेपरमध्ये येणारे आर्टिकल्स असतील किंवा त्या संदर्भात आपल्या बनवणाऱ्या नोट्स असतील किंवा त्या संदर्भामध्ये आपण करंट अफेअर्सचं मटेरियल जे असेल ते आपण त्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. ओपन टू ऑल आहे. तुम्ही जा, तुम्ही बघा, तुम्हाला जे त्याच्यामधलं आवडेल अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं त्याचा तुम्ही उपयोग करा. हा QR कोड स्कॅन केला की तुम्हाला तो टेलिग्राम चॅनल पाहायला मिळेल. तसंच आपण काही प्रमाणामध्ये व्हिडिओ छोटे रील्स फॉर्मॅटमध्ये किंवा छोट्याशा फॉर्मॅटमध्ये आपण बनवत असतो, तेही Instagramवर तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचाही तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. पण मग आता आपण आपल्या कन्क्लुजनकडे येऊया. कन्क्लुजनमध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय पाहिजे. तर स्ट्रॅटेजी सिंपल आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी लेक्चर्स अटेंड केली पाहिजे. ठीक आहे. लेक्चर्स अटेंड झाल्यानंतर तुम्ही तुमचं सगळ्यांचं अभ्यास साहित्य वाचलं पाहिजे. जे आत्ता मी तुम्हाला रेफरन्स मटेरियल म्हणून जे दाखवलं ते. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे, गत वर्षांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, पी-वाय-क्यूज जे आहेत, त्या पी-वाय-क्यूजचं अनालिसिस केलं पाहिजे आणि त्याच्या आधारावर तुम्ही नोट्स बनवल्या पाहिजे. ठीक आहे. मग लेक्चर्स आणि अभ्यास साहित्याच्या आधारावर आपल्या एकदा नोट्स बनल्या की मग आपण काय करू शकतो, पी-वाय-क्यूच्या आधारावर आपण आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करू शकतो. आणि एकदा चांगली आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस झाली की मग मात्र तुम्ही टेस्ट सिरीज सोडवली पाहिजे. जिथे मग तुम्ही 250-250 मार्काचे पेपर्स बसून लिहू शकता. जशी तुमची मेन्सची एक्झाम जवळ येईल तसं तुम्ही टेस्ट सिरीजकडे गेलं पाहिजे. या 4 टप्प्यांमध्ये बेसिकली आपल्याला अभ्यास करायचा आहे. आज आपण या लेक्चर्स मधला जो आपला पहिला टप्पा आहे त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये आज आपण आहोत आणि हे इंट्रोडक्शन तुम्ही सगळ्यांनी बघा, अभ्यास करा आणि येत्या काळामध्ये आपण जेव्हा डिटेलमध्ये इंडियन सोसायटीच्या अभ्यासक्रमाला हात घालू तेव्हा आपण एक धडा घेऊयाच आणि मग त्याच्या डिटेल चर्चेमध्ये आपण जाऊयात. पण तोपर्यंत तुम्ही हा लेक्चर्स किंवा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही तुमचे प्रश्न हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आणि त्या प्रश्नांची उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू किंवा जेव्हा आपण लेक्चर्सला भेटणारच आहोत तेव्हा तुम्ही ते प्रश्न नक्की तुमच्या लेक्चर्समध्ये विचारा आणि त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि अशा प्रकारे मग आपल्या आजच्या सेशन्समध्ये आपण एंडकडे आलेलो आहोत आणि नक्की तुम्ही ह्या सगळ्या अभ्यासाचा उपयोग करा. थँक यू.